साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनासारख्या महामारीशी दोन हात करताना राज्यभरात शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची मदत घेण्यात आली। कोरोनाबाधित रुग्णांची प्राथमिक चौकशी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये सर्वेक्षण करणे, शिवाय माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेत लोकसहभाग करून घेण्याकरिता शिक्षकांची मोठी मदत घेण्यात आली। दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यभरातील शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। पण सोलापूर महापालिकेने मात्र कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्ती दिली नव्हती। शिवाय 2 दिवसांवर दिवाळी आली असताना देखील कोरोनाच्या सर्वेक्षणामध्ये असलेल्या शिक्षकांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती। यामुळे कोरोनाच्या सर्वेक्षण कामामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी पालिकेच्या आवारात 2 दिवसीय धरणे आंदोलन केल्यानंतर सोमवारी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोमवारपासून 20 तारखेपर्यंत शिक्षकांना दिवाळीची सुट्टी देण्यात आल्याची घोषणा केली असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे प्रमुख सुभाष माने यांनी दिली। मध्ये मान्य आयुक्तांकडे जे अधिकृत करण्यात आलेले शिक्षक होते कोविड ड्युटीसाठी, त्यांना कुठलेही आदेश सुट्टीचे मिळाले नव्हते। त्यामुळे आम्ही स्वयंपूर्तीने सगळे एकमेकांना हाक देऊन इथं आंदोलनासाठी आलेलो। हे आंदोलन यशस्वी झालं असं वाटत असताना मान्य महापौरांनी आश्वासित केलं होतं, परंतु रविवारच्या संध्याकाळपर्यंत आयुक्त साहेबांनी महापौरांना देखील कुठला निरोप दिला नाही किंवा आम्हाला कुठला निरोप दिला नव्हता। म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही सगळे इथं एकत्रित झालो। हे ठिय्या आंदोलन आम्ही असं ठरवलं होतं की जर आज निर्णय झाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्ही समाजाची जाण ठेवणारे लोक आहोत, समाज घडवणारे लोक आहोत। आम्ही इथं जे अधिकारी बसले त्यांना देखील एखाद्या शिक्षकांनीच घडवलेलं आहे, याची जाण आहे। म्हणून कोविडच्या काळामध्ये आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत। ज्या काळामध्ये घरातले सोडायला तयार नव्हते, का तुम्हाला होणार नाही का, पण अशा वेळी सुद्धा आम्ही सर्वे केला। आता तिसऱ्यांदा ड्युटी करत असताना देखील आमची एकच भावना होती की आता परिवाराबरोबर आम्हाला देखील दिवाळीची सुट्टी पाहिजे, आणि ती मागणी आम्ही आयुक्तांसमोर ठेवली। कायम मुक्तीसाठी तर केलेली आहे, कायमची कार्यमुक्ती आमचा आग्रह आहे, परंतु सर्वप्रथम आम्हाला आता दिवाळीची सुट्टीची गरज होती। ती आयुक्त साहेबांनी सांगितलं की ज्यांचं काम माझे कुटुंब माझी जबाबदारी याचं जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करा। पण आम्ही आग्रह धरला की त्या 2 UPSC सेंटरमुळे सगळ्यावर अन्याय नको, ती विनंती त्यांनी मान्य केली। आजपासून 20 तारखेपर्यंत आपल्याला सुट्टी देण्यात आलेली आहे। दिवाळी सणाचे औचित्य साधून शिक्षकांना कोरोनाच्या कामातून 10 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 20 तारखेनंतर शाळा सुरू होणार आहेत, तेव्हा इतर जिल्ह्याप्रमाणे शिक्षकांना देखील कायमची कार्यमुक्तीचे आदेश मिळावेत याकरिता प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केली। आंदोलन केले होते त्या ठिकाणी मी येऊन निवेदन या ठिकाणी घेतलेलं आहे। तसेच माननीय देशमुख मालक या ठिकाणी येऊन त्यांना समजूत काढून त्यांना माघारी घ्यायला सांगितलेलं आहे। आयुक्तांना मी फोन करून सांगितलं आहे, साहेब म्हणले कलेक्टर आणि मी बसून काय तर निर्णय करू असं त्यांनी आश्वासन दिले होते। 2 दिवसात तुम्हाला कळवतो म्हणले, आणि काल फोन केलं तर अजून काही निर्णय झाला नाही म्हणलं। आज सकाळी 9ला फोन केले, परत शिक्षक या ठिकाणी आलेला आहे, त्यांना लवकरात लवकर सुट्टी जाहीर करा म्हणून त्यांनी मी सकाळी 10 वाजता फोन करून सांगितलं, आणि आत्ता त्यांनी म्हटलं आता लगेच जाहीर करतो म्हणून सांगितलं। आता त्यांना 20 तारीखपर्यंत सुट्टी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांच्या कार्यमुक्तीसाठी पण आम्ही मागणी केलेलं आहे। ते शासनानं जे काही निर्णय येईल त्याच्यावर बघून त्यांनी पुढचा निर्णय घेण्यात येईल।